पद्मनाभ स्वामी मंदिर भारताच्या केरळ राज्यातील तिरुअनंतपुरममधील भगवान विष्णूचं प्रसिद्ध हिंदू मंदिर आहे। या मंदिराच्या गर्भगृहामध्ये भगवान विष्णूची विशाल मूर्ती आहे। या मंदिरात विष्णुदेव शेषनागावर विराजित आहेत। या मंदिराची स्थापना सर्वप्रथम 6व्या शतकात त्रावणकोरच्या राजाने केल्याचे बोलले जाते। 9व्या शतकातील हिंदू ग्रंथामध्ये पद्मनाभ स्वामी मंदिराचा उल्लेख आढळतो। या मंदिराच्या तळगृहामध्ये 6 दरवाजे आहेत असं म्हणतात। त्रावणकोरच्या राजाने आपले मौल्यवान धनसंपत्तीचा खजाना मंदिराच्या तळघरामध्ये कुठेतरी लपवून ठेवला होता। मित्रांनो, 2011 पोलीस अधिकारी खतरनाक रायफलसोबत या मंदिराच्या बाहेर उभी होती आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मंदिराच्या ट्रस्ट समवेत 7 अधिकाऱ्यांच्या टीमसह मंदिराच्या खाली बनलेल्या या गुप्त तळघराचे दरवाजे खोलले। ते लाखो शतकापासून बंद होते। मित्रांनो, प्रत्येक दरवाजा मागे बंद खोलीमध्ये त्यांना सोने आणि हिरे या मौल्यवान वस्तू भेटवत गेल्या आणि ते पुढे चालत राहिले। जेव्हा ते शेवटचा दरवाजा म्हणजे चेंबर बी जवळ पोहोचले तर ते त्या दरवाजाला खोलू नाही शकले। मित्रांनो, येथे 3 दरवाजे बनलेले होते। पहिला दरवाजा लोखंडापासून बनलेला होता, दुसरा दरवाजा लाकडापासून बनलेला होता आणि मग शेवटचा दरवाजा मजबूत लोखंडापासून बनलेला होता, जो सगळ्यात मजबूत होता। या दरवाजाला कोणतं कुलूप पण नव्हतं, ना कोणतं लॉक। या दरवाजाला खोलण्याचा सर्व प्रयत्न असफल नाकामयाब राहिला। मित्रांनो, याला खोलण्या गेलेल्या अधिकाऱ्यांनुसार या दरवाजाला कोणतं कुलूप पण नव्हतं आणि त्यांना त्या दरवाजाला तोडायचं नव्हतं, त्यामुळे ते तेथून निघून आले। मित्रांनो, परंतु त्यांना मागे येण्याचं कारण दुसरं कोणतं वेगळंच होतं। या दरवाजावर सापांचे जे चित्र बनलेले आहे ते एक चेतावणी देत होते। या दरवाजाला खोललं गेलं तर त्याचा अंजाम परिणाम खूप वाईट होईल आणि तसं झालं पण होतं। 17 जुलै 2011 पहिले 3 कक्षेला खोलल्यानंतर लगेच ती सुंदर राजन तो व्यक्ती ज्याने या दरवाजांना उघडण्याची परवानगी काढली होती, पहिले ते आजारी पडले, मग त्यांचा मृत्यू झाला। पुढल्याच महिन्यात मंदिराच्या भक्तांच्या एका संस्थेने एक चेतावणी दिली, कोणी पण दरवाजाच्या शेवटच्या कक्षेला खोलण्याचा प्रयत्न जरी केला तर त्याचा परिणाम खूप वाईट होईल असं म्हणतात। या शेवटच्या दरवाजाला एका मंत्राने बंद केला आहे, ज्याला अष्टनाग बंद मंत्र असे म्हणतात आणि हा मंत्र कोणता आहे हे कोणालाच माहीत नाही आणि कोणाला हे पण माहीत नाही त्या तळघरात काय ठेवलं आहे। परंतु त्या खोलीच्या आत जे पण आहे ते एक अनोख्या मंत्राने सुरक्षित आहे असं म्हणतात। कोणी पण त्या खोलीत जाण्याचा प्रयत्न करतो तर त्याच्यासोबत वाईट नक्की काहीतरी होतच असतं, त्याचा मृत्यू पण होऊ शकतो। मित्रांनो, आणि असं काही लोकांसोबत झालं पण आहे। त्यामुळे त्या तळघराला उघडण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाला बदलावा लागला। पहिलं एकूण 5 तळघरातील खजान्याची एकूण किंमत जवळजवळ 2 लाख करोड 28 किलोग्रॅमची एक बॅग पण भेटली, ज्यात वेगवेगळ्या देशांचे राष्ट्रीय वेगवेगळे नाणे होते। यानंतर केरळ हायकोर्टचे 2 पूर्वज सोबत 8 लोकांचा पॅनल बनवला गेला, ज्यांनी मंदिरातून मिळालेल्या खजान्यांची मोजणी केली। त्यात 3 वर्षाचा वेळ लागला होता असं म्हणतात। जमिनीच्या आत जे धन असतं त्यावर सापांचा अधिकार असतो, त्यामुळे मंत्र उच्चार करून 2018 मध्ये परत त्या दरवाजाला खोलण्याचा प्रयत्न चालू झाला। वैदिक साधना करणाऱ्या खूप साधूंनी या दरवाजाला खोलण्याचा प्रयत्न केला, याला कोणी उघडू नाही शकलं। त्यानंतर हा दावा केला गेला, जर कोणी तपस्वी जो भगवान विष्णूचा परमभक्त जर तो या दरवाजाजवळ गरुड मंत्र वाचला तर दरवाजा उघडू शकतो। 26 डिसेंबर 2004 केरळ, तामिळनाडू, अंदमान निकोबार सोबत खूप भाग समुद्राच्या विळख्यात आले होते, परंतु तिरुअनंतपुरम पद्मनाभ स्वामी मंदिराला समुद्राच्या लाटा स्पर्श पण करू शकल्या नव्हत्या। ते पण हे शहर समुद्राच्या कडेला आहे। समुद्राची आणि मंदिराची लांबी कमीत कमी 3 किलोमीटर आहे। त्रावणकोर राजपरिवाराचं म्हणणं आहे, जर कोणी या मंदिराचे चेंबर खोलले तर महाप्रलय येऊ शकतो। यामुळे या परिवारासोबत या शहरातील लोक या मंदिराचे चेंबर खोलण्याच्या विरोधात आहे। ते पण म्हणतात त्या तळघराच्या खाली खूप खतरनाक हत्यारे ठेवलेली आहेत। महाभारत सारखे धर्मग्रंथामध्ये या गोष्टीचा उल्लेख केला गेला आहे की देवांच्या जवळ एकापेक्षा एक विनाशकारी प्राचीन हत्यार होते। महाभारतामध्ये अशा युद्धाची चर्चा आहे जी आज सायन्स फिल्ममध्ये बघण्यास भेटत आहे। अशा हत्यारांविषयी बोलणं केलं गेलं आहे ज्यांच्याविषयी आपण कधी ऐकलं पण नव्हतं। एक ब्रह्मास्त्र पूर्ण ब्रह्मांडाला नाश करण्याची शक्ती ठेवत होता। अशा हत्यारांना नष्ट नव्हतं करता येत, यामुळे असं म्हणलं जातं मनुष्याच्या भलीसाठी त्या हत्यारांना असंच मंदिराच्या तळघरांमध्ये लपवून ठेवलं होतं। तर मग असं काही होऊ शकतं। या मंदिराच्या चेंबर बीच्या आत जे महान हत्यार ठेवलं आहे, ज्यांची चर्चा जे महाभारत सारखे धर्मग्रंथामध्ये केलेली आहे, किंवा या मंदिराच्या खाली असं काही मौल्यवान खजाना असेल जो पूर्ण भारताची गरिबी मिटवू शकतो। मित्रांनो, या
खऱ्यापासून पडदा तेव्हाच उघडेल जेव्हा हा दरवाजा उघडेल. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, हा दरवाजा उघडला गेला पाहिजे किंवा नाही? का खरंच याला खोलल्यानंतर कोणता तरी महाप्रलय येऊ शकतो? तुमचं मत आणि कॉमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.